लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास राहिलेले आहे आणि एक्झिट पोलचे जे आकडे आलेले आहेत त्यावरून महाराष्ट्रात विविध चर्चांना प्रारंभ झाला आहे. याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी आहेत. सध्या जे देशामधलं फिलगुडचं वातावरण आहे, शायनिंग इंडिया जे म्हणलं जातं ते भाजपसाठी आहे. मात्र महाराष्ट्रात अजितदादांसाठी फिलगुडचं वातावरण आहे असे जे आकडे सांगतात, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया द्याल? नाही, अजितदादांच्या बाबतीत म्हणजे वैयक्तिक तुम्ही विचारत असाल तर आम्ही 4 जागा आणि एक मित्र पक्षाची अशी 5 जागा लढलो. उद्या आमचा स्ट्राईक रेट तुम्हाला 90च्या वर दिसेल. आम्हाला असा विश्वास आहे की महायुतीमध्ये जेवढ्या जागा आम्ही लढलो त्या सर्व जिंकून येऊ आणि महायुती ही 40+ राहील, यात काही शंका असण्याचं कारण नाही. एकंदरीत सध्याचं जे राजकीय चित्र जर पाहिलं, तुम्ही 10 जागा मागितल्या, 10च्या वर 11-12 जागा मागितल्या होत्या, तुम्हाला 5 मिळाल्या त्याच्यातल्या. त्यातही परभणीची तुमच्या हक्काची राजेश विटेकरांची जागा जी होती ती तुम्हाला रासपला द्यावी लागली. कुठंतरी दादाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न महायुतीत सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? हे असं म्हणता येणार नाही. शेवटी मित्रपक्ष म्हणून आमची मागणी जी होती ती रास्त होती की आम्हाला 10 जागा लढवायच्या आहेत. त्यात आमची हक्काची जागा आम्हाला परभणी, गडचिरोली, बुलढाणा या जागा लढवायच्या होत्या आणि शेवटी नाशिक या सर्व जागांवर आमचा दावा होता. पण वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. काही ठिकाणी त्यांचा निर्णय मान्य करावा लागला. साताऱ्याची जागा आम्हाला ती पण हक्काची होती, ती पण त्या ठिकाणी सोडावी लागली. त्या मोबदल्यात आता बुलढाण्याच्या मोबदल्यात विदर्भामध्ये एक विधान परिषद भेटते आहे. साताऱ्याच्या मोबदल्यात एक राज्यसभा अशी काही बोलणी झालेली आहे. त्याच्यामुळे अजितदादाला डॉमिनेट करण्याचा कुठेही प्रयत्न महायुतीकडून झाला नाही, तसा कुठं दिसला नाही, तसा निवडणुकीत पण दिसला नाही. आमच्या मागण्या 10 जागेच्या होत्या, पण वरिष्ठ पातळीचा निर्णय होता. त्यामुळे आम्ही 5 जागेवर समाधानी आहोत मित्र पक्षाला धरून आणि याचा चांगला निकाल आम्ही काढू. आणि दादांचा तुम्ही परफॉर्मन्स बघितला तर अरुणाचल प्रदेश सारख्या भागामध्ये विधानसभेचे काल जे निकाल लागले त्यामध्ये तुम्ही बघा की 15 उमेदवार आमचे उभे होते, त्यापैकी 3 उमेदवार निवडून आले, पण 2 उमेदवारांचा 202 मतांनी पराभव झाला. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर अजितदादांचं वर्चस्व मान्य झालंय. ते उद्या सुद्धा तुम्हाला अजितदादांचं वर्चस्व मान्य झालेलं दिसेल. शिंदेची आणि तुमची महाराष्ट्रात सारखीच राजकीय ताकद असताना जागा मात्र फार कमी शिंदेच्या तुलनेत तुम्हाला मिळाल्या. एकंदरीत जो त्याग करावा लागला तो अजितदादांनाच करावा लागला असं बाहेर चर्चा जी सुरू आहे, त्याच्या संदर्भात काय वाटतं? मग या चर्चेला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. चर्चा करणारी लोक चर्चा करतात. स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांसोबत त्यांचे 13 खासदार शिवसेनेमध्ये त्यांच्यासोबत आले. त्याच्यामुळे त्यांच्या 13 जागा मागणं रास्त होत्या, त्या त्यांना मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच खासदार सुनील तटकरे साहेब होते. आम्ही एकच्या वाढीव जागा 4 घेतल्या. त्याच्यामुळं असं काही कुठंही चर्चेला मला असं वाटतं तथ्य आहे असं नाही. ताकद दोघांची सारखीच आहे. एकनाथराव शिंदे साहेब असू द्यात किंवा अजितदादा असू द्यात, दोघांची ताकद चांगली होती, चांगले सक्षम होते. म्हणूनच भारतीय जनता पार्टीने त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं आणि उद्या ही ताकद दिसेल. मला असं वाटतं की आता तुतारी गटाने 10 जागा उभ्या केल्या. तुमच्या एक्झिट पोलनुसार जर त्यांच्या 5 आल्या म्हणजे 50% त्यांचा स्ट्राईक रेट झाला. आता आमच्या 4 जागा उभ्या आहेत. आम्हाला विश्वास आहे 4ही जागेवर आम्ही निवडून येऊन मित्र पक्षाची जागा पण परभणीची येईल अशी आम्हाला दाट विश्वास आहे. त्याच्यामुळे जर त्या 4 पैकी 4ही जागा आल्या तर आमचा 100% स्ट्राईक रेट असेल आणि जर त्यातल्या तर काही एखाद्या जागा मागं पुढे झाली तर आमचा स्ट्राईक रेट तुतारीपेक्षा चांगलाच असेल. त्याग आणि सोशिकपणा जो आहे अजितदादांचा तो विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तसाच पाहायला मिळेल का विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांमध्ये? नाही, कसं आहे की त्यागाचा हा शब्दच येणं चुकीचं आहे असं मला वाटतं. दादाचा स्वभाव संयमी आहे, शांत आहे, पण जिथं 2 पावलं मागं यायचं असतं त्या ठिकाणी 2 पावलं मागं आलं पाहिजे. शेवटी चिता तुम्हाला माहित आहे, 2 पावलं मागे येऊन मग मोठी झेप घेत असते. आम्ही लोकसभेमध्ये 2 पावलं मागं आलो, विधानसभेमध्ये मोठी झेप घेऊन दाखवू ना. आम्ही जास्त जागा लढवू सुद्धा आणि जिंकून सुद्धा येऊ महायुतीमध्ये. तुमचं स्टेटस जे आहे, मिशन 2024 अजितदादा सीएम असं तुमचं मिशन, आपलं स्टेटस कायम आहे, गेल्या 6 महिन्यापासून आहे. विधानसभेच्या पूर्ण निकालापर्यंत ते स्टेटस कायम राहील आणि तिथून पुढे 5 वर्ष ते स्टेटस तसंच कायम राहील. म्हणजे स्टेटसच राहील की ते परावर्तित होईल सत्यामध्ये? स्टेटस कधी ठेवतात? ज्यावेळेस आम्हाला कॉन्फिडन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य या नात्यानं मला वाटतं की माझ्या पक्षाच्या नेत्यानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करावं, कारण त्यांची तेवढी क्षमता आहे. आज ती भारताच्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मान्य होते आहे. तर आला शिंदे गटाला वाटतं एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. ते पण जेवढ्या जागा लढवतील आम्ही जागा लढवू, तिन्ही पक्ष लढतील. जास्तीत जास्त ज्याचा फिगर असेल त्या पक्षाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. म्हणून माझं जे स्टेटस तुम्ही इतक्या बारकाईनं बघितलं त्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद. पण नेक्स्ट सीएम दादा हे स्टेटस मी अगदी काळजीपूर्वक ठेवलंय आणि आम्ही त्या करता जीवाचं रान करू
महाराष्ट्रात जो आमच्या विरोधकांनी जो नॅरेटिव्ह सेट केलाय, संविधानाचा संदर्भ असेल, मुस्लिम समाजाच्या बाबतीत नॅरेटिव्ह सेट केला असेल विरोधकांनी, तो सुद्धा खोडून काढू आणि विधानसभेत आम्ही दणदणीत विजय मिळू आणि अजितदादांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू. भाजप प्रत्येक निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडतात, तोच प्रयत्न त्यांचा विधानसभेतही असेल. पण तुम्ही कमी जागा जर लढत असाल तर तुमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येईल असं कसं म्हणताय तुम्ही? नाही, अजून त्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला नाही. मागच्या वेळेस भाजपाच्या 105 जागा निवडून आल्या होत्या. त्यांनी मला माझ्या माहितीप्रमाणे 150 जागा लढल्या. आता 288 जागा आहेत. त्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की ते 150च लढतील. मग उरले काय जे काय असेल तर 50-50 होईल असं एकंदरीत त्या कलावरून दिसतं. पण महायुतीमध्ये एकत्र असताना तिन्ही जागेवर समसमान वाटप व्हावं असाच श्रेष्ठींचा प्रयत्न आहे. आणि जर काही असं असलं की बाबा तुम्ही 100 जागा लढू नका, 90 जागा, आता जिथं आमची ताकद आहे, शक्तिस्थान आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये समजा माझ्या 2 मतदारसंघात ताकद असेल तर ती 2च मतदारसंघ पक्ष लढेल, हक्कानं मागेल आणि होईल ना. अजून देखो ना आप आगे आगे क्या होता है. परत त्यागावर येतो. भाजपचे 105 आमदार असताना 40 आमदार असलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री भाजपनं केलं. भाजपनं जरी जास्त जागा लढल्या विधानसभेत, तुम्हाला कमी मिळाल्या. मात्र जे एकनाथ शिंदेसोबत भाजपनं केलं तेच अजितदादांसोबत भाजपनं करावाची अपेक्षा तुम्हाला आहे का आणि तसं होईल का? आताच्या घडीला तर तसं काही होईल असं मला दिसत नाही. शेवटी एकनाथराव शिंदे साहेब आमच्या अगोदर त्या ठिकाणी महायुतीमध्ये सहभागी झाले. त्यावेळेस भाजपला आणि शिवसेनेला ते शेवटी नैसर्गिकरित्या एकत्र झालेले पक्ष आहेत. आम्ही नंतर सत्तेमध्ये सहभागी झालो. आता आमचं काही एकदम आजच आलो ना आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या असं आमची मागणी नाही. अपेक्षा म्हणून रास्त आहेच, ती असली पाहिजे, प्रत्येकाची असली पाहिजे. मला असं वाटतं की ढोल बजा के जाएंगे ना, चांगल्या ताकदीनं जागा निवडून आणायच्या, मग म्हणायचं की आम्हाला आता म्हणजे मुख्यमंत्री पदाचा दावा ठेवायचा, वाटणं साहजिक आहे. उद्याचे निकाल जे आहेत त्यात ढोल कितपत वाजवले ना, मी महायुतीचंही म्हणतो आणि अजितदादांचंही म्हणतो. उद्याच्या निकालाकडे नेमकं कसं पाहता? महायुतीचा निकाल हा तुम्हाला 40+ दिसेल. मी फार मोठा राजकीय अभ्यासक जरी नसलो तर एकंदरीत जे एक्झिट पोल आलेले आहेत, महाराष्ट्राच्या बाबतीत ते पोल थोडेसे वेगळ्या पद्धतीने दाखवले गेले, पण ते पोल सुद्धा खोडून उद्या निघतील. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, ज्या पद्धतीनं अरुणाचल सारख्या भागामध्ये दादांना स्वीकारलं गेलं तर महाराष्ट्रात सुद्धा तसा निकाल लागेल. ढोल नाही, ढोल, ताशे, गुलाल, उद्या गुलालही आमचा, लाखाची लीडही आमची. सध्या उद्धव ठाकरेंना महायुतीत घेण्याच्या संदर्भात अनेक स्टेटमेंट आज आली आहेत. प्रसाद लाडांनी काही त्यांची वेळ मागितल्याची एक बातमी समोर येत आहे. एकंदरीत उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्याच्या काही हालचाली सुरू आहेत. मला तसं असेल असं वाटत नाही. प्रसाद लाडांनी त्याबाबत स्वतः खुलासा केलेला आहे. त्यांनी सांगितलंय की ती अगदी चुकीची बातमी पेरल्या गेलेली आहे विरोधकांकडून. तशी काही वेळ घेतली असेल असं मला वाटत नाही. आणि आता महायुतीने ठरवलेलं आहे की आपल्याला वर तर केंद्रामध्ये मोदी सरकार स्थापन करायचं आहे. त्यामुळे उद्याचा निकाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल. पण तुर्तास मला तरी असं वाटत नाही की कुठं उद्धवजी ठाकरे साहेब आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येईल असं तरी सध्या चित्र नाही. शेवटचा प्रश्न विचारतो. अतिशय चांगलं सुरू असताना तुमच्यामध्ये आणि महायुतीत म्हणजे भाजपसोबत किंवा शिंदेसोबत मेधा कुलकर्णींचे स्टेटमेंट आता 2-3 दिवसाआधी आलं. तुमच्या स्टेजवर बसण्यावरून त्यांनी जे स्टेटमेंट केलं की अमोल मिटकरी जिथं असेल तिथे मी जाणार आहे, त्या स्टेटमेंटची आवश्यकता होती का आणि नेमकं हाच टायमिंग का साधला गेला? मला असं वाटतं की त्या स्टेटमेंटची काही आवश्यकता नव्हती. पण त्यांच्या ब्राह्मण समाजाच्या वतीनं त्यांचा पुरस्कार सोहळा सांगलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे ठेवला गेला होता. त्यांचा तिथं पुरस्कार होता आणि मग साहजिक आहे ज्या ज्या समाजात जो जो पुरस्कार होतो त्यावेळेस त्या समाजातल्या लोकांना टाळ्या मिळवण्याकरता एखादा माणूस बोलतो. माझं नाव वापरून त्यांनी टाळ्या मिळवल्या, पण त्या समाजासोबत खोट्या बोलल्या. मी तुमच्या चॅनलवर प्रामाणिकपणे सांगतो. आता तो विषय 4 दिवसापूर्वीचा आहे तरी तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो. स्टेजवर त्या अगोदरच बसलेल्या होत्या. जेव्हा मला आयोजकांनी सांगितलं की त्या राज्यसभेच्या खासदार तिथं बसलेले आहेत, मी म्हटलं मी जर त्यांच्यासोबत स्टेजवर बसलो तर माझ्या बहुजन समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे मी तिथून सरळ दौंडकडे निघून गेलो. त्यांनी ते चुकीचं सांगितलं आणि माझं वाक्य जर खोटं असेल तर त्यांनी त्यांच्या ईश्वरावर हात ठेवावा आणि सांगावं. मी माझ्या संविधानावर हात ठेवून सांगतो कोण खरा कोण खोटा. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या समाजाची दिशाभूल करून टाळ्या मिळवल्यात आणि मला असं वाटतं त्यांच्या समाजामध्ये खोटं बोललं तर पाप सुद्धा लागते असं मी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी पापाचं भागीदार होऊ नये. जे काही खरं असेल ते जनतेसमोर सांगावं. लोकसभेचे निकाल लागतीलच, मात्र 2024ची जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये आपलं स्वप्न जे आहे की अजितदादांना या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं, ते स्वप्न निश्चितच पूर्णत्वास जाईल असा विश्वास आणि आशा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.